सर्वप्रथम गूगलमध्ये आपल्याला इनपुट करायचं आहे RT फॉर्म। मग 1 नंबरची आपल्याला वेबसाईट ओपन होईल, तिथं क्लिक करायचं। मग इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनमधून आपण बघू शकता, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। तिथं नंतर आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथे। त्याच्यानंतर ॲप्लिकंटचं लास्ट नेम आधी सरनेम टाकायचं आहे। तर आपण सरनेम इनपुट करून घेऊया। सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम इनपुट केल्यानंतर कॅप्चा इनपुट करून सबमिट करायचं आहे। परत एकदा सगळी इन्फॉर्मेशन आपण फिल करतोय, सबमिट झालं नव्हतं। इथे आपला अचूक जन्मतारीख, अचूक आधार कार्ड प्रमाणे नाव इनपुट करायचं आहे ॲप्लिकंटचं, बाळाचं। कॅप्चा इनपुट करायचा आहे प्रॉपर, मोबाईल नंबर इनपुट करायचा आहे। आपल्याला या व्हिडिओमध्ये एक ना एक डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे। याला बिलकुल स्किप न करता टोटल चेक करून पाहावे, जेणेकरून काय मिस होणार नाही आपलं ॲप्लिकेशन करताना। आपण जो नंबर दिला होता त्यावर आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड येईल। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर व पासवर्ड टाकून इनपुट करायचा आहे, कॅप्चा टाकून। इथे मग आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड टाकल्यानंतर पासवर्ड आपण चेंज करायचा आहे, न्यू पासवर्ड टाकायचा आहे ते। आपण न्यू पासवर्ड टाकून घ्यायचा आहे इथे। पासवर्ड अपडेट झाला आहे आपला। त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आणि आपण चेंज केलेला न्यू पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचं आहे। या स्क्रीनवर याल तुम्ही, इथं बाकीची माहिती इनपुट करायची आहे, जसं की चाइल्डचं फुल नेम, पॅरेंटचं नेम, मदरचं नेम, वडिलांचे फुल नाव, डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल काय आहे ते इथे इनपुट करायचं आहे आणि तिथं ॲड्रेस इनपुट करायचा आहे। आपण हे सगळं इन्फॉर्मेशन फिल करून घेऊया। इथे आपला ॲड्रेस, तालुका आणि गाव, ग्राम, डिस्ट्रिक्ट इथं प्रॉपर निवडायचा आहे, जेणेकरून 1 ते 3 किलोमीटरमध्ये जे शाळा आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत त्याचा प्रॉपर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटू शकते इथे।
जर सपोज आपण इथे आपला ॲड्रेस जे आहे प्रॉपर इनपुट नाही केला तर 1 ते 3 किलोमीटरच्या जे शाळा आहेत तिथं आपल्याला शो करणारे नाहीत. त्यामुळं आपला ॲड्रेस प्रॉपर इनपुट करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. आपण ॲड्रेस इनपुट करून घ्या प्रॉपर. इथे आपला लँडमार्क टाकून आपला गुगल जिओ लोकेशन द्यायचा आहे. लक्षात घ्या, इथे जिओ लोकेशन देत असताना एक्झॅक्ट आपला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस जशाच तसे हे जे लाल कलरचं कर्सर दिसत आहे तुम्हाला ते आपल्या घरावर पॉईंट आउट करायचं आहे, जिथून आपल्या शाळेचे लोकेशन भेटते. जे एरियल डिस्टन्स कॅल्क्युलेट होते, हे जे लाल कलरचं कर्सर दिसत आहे ते आपल्या घरावर लोकेट करायचं आहे. तर आपण एखादा लँडमार्क टाकून इनपुट करून घेऊया. ते कर्सर जे आहे त्याचं मूव्ह करून आपल्या जो घराचा ॲड्रेस आहे, जे शाळेपर्यंतचं एरियल डिस्टन्स कॅल्क्युलेट होते तिथून ते एक्झॅक्ट पॉईंट आउट करायचं आहे तिथे. अशा पद्धतीनं या कर्सरला मूव्ह करून घ्यायचं आहे आपल्या ॲड्रेसच्या घराच्या ॲड्रेसवर. झूम करून घेऊन पॉईंट आउट करायचं आहे. हे आपण एक्झॅक्ट लोकेशन घेतलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड अपडेट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. इथे सेव्ह करायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनवर जायचं आहे. आपल्याला फर्स्ट स्टँडर्डसाठी आपण डेट ऑफ बर्थ आपण लागू आहोत ते इनपुट करायचं आहे. रिलिजन इनपुट करायचं आहे, कास्ट इनपुट करायचं आहे. देन कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागेल असं मेसेज देतो आहे. आपण कॅटेगरी वगैरे इनपुट केलेली आहे. त्यानंतर बाळाचा आधार नंबर जो ॲप्लिकंट आहे त्याचं इनपुट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं स्कूल कलेक्शन सिलेक्शनवर क्लिक करायचं आहे. 1 ते 3 किलोमीटर जे आपल्या शाळा आहेत जे आपण एरिया डिस्टन्स घेतलं आहे त्यानुसार इथे शाळा शो करतील तुम्हाला. आपल्याला जे हवी आहे ते सिलेक्ट करायचं आहे शाळा. अशा आपण शाळा निवडलेल्या 2 सेव्ह करायचं आहे. त्यानंतर 1 ते 3 किलोमीटरची क्लिक केल्यावर इथे शाळांची यादी दाखवेल जे 1 ते 3 किलोमीटरच्या एरियल डिस्टन्सवर तुमच्या शाळा आहेत. त्यापैकी जे आपल्याला हव्या असलेल्या शाळा आपण निवडायच्या आहेत. इथं हे सिलेक्ट करून झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीचं आपलं स्कूल सिलेक्शन झालेलं आहे. सेव्ह करायचं आहे. त्यानंतर आपण चाइल्ड इन्फॉर्मेशन जे स्कूल सिलेक्ट केलेले आहेत त्यावर एकदा जे सिलेक्ट केलेले आहेत ते आपण चेक करून घ्यायचं आहे.
सबमिशनवर मग क्लिक करायचं आहे. इथं आपण बघू शकता नाव इनपुट केलेलं, जन्मतारीख वगैरे एकदा चेक करायचं आहे. ॲड्रेस, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी चेक केल्याच्या नंतर निवडलेल्या शाळांची एकदा यादी तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं कन्सेंट द्यायचं आहे आपल्याला. ओके. कन्फर्म आणि सबमिट करायचं आहे. इथे नंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं सांगेल की आता चेंजेस काय पॉसिबल नाही आहे. ओके करून टाकायचं आहे. त्यानंतर फॉर्म सबमिशनवर क्लिक करायचं आहे. इथं जनरेट PDF वर क्लिक करायचं आहे. हे अशा पद्धतीचं आपण फिल केलेला फॉर्म आपल्याला डाउनलोड करायला भेटेल. याला डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन नंबर आपला जोपर्यंत राऊंड होणार नाही तोपर्यंत आपल्याला जपून ठेवायचं आहे. मी याला सेव्ह करून घेतो डिझायर्ड लोकेशनला. फाईलला नाव द्या वाटलंच तर. व्हॉट्सअपवर आपण शेअर करून टाकूया. त्यानंतर आपल्याला इथं लॉग आउट करून टाकायचं आहे.